इंटिरियर अँगल थेरम काय आहे ते बघणार आहोत. आता तुम्हाला इकडे कडेला दिसेल मी एक युक्लिड्स फिफ्थ पोस्टुलेट हे आपण बघितले अगोदर, ते परत एकदा मी इथे मुद्दाम कडेला लिहून ठेवलेलं आहे. आपण त्याचा वापर आपल्याला लागणार आहे का ह्या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी ते लागणार आहे, म्हणून आपण ते तिथे लिहून ठेवले. आता आपण आपलं थेरम बघूया काय आहे त्याचा आपण नंतर विचार करूया. आपलं थेरम बघा, इंटिरियर अँगल थेरम म्हणजे अंतर कोनाचं प्रमेय. काय आहे? इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, जर दोन समांतर रेषांना काय होत असेल, एक छेदिका छेदत असेल, देन आता इथं देन लिहिलेलं नाही परंतु आपण देन तिथे लिहू शकतो इफ देनच्या स्वरूपात. देन द इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन either side of a transversal are supplementary. अंतर कोन ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला तयार झालेले अंतर कोन हे काय असतात, सप्लिमेंटरी असतात, म्हणजे पूरक असतात, म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला सिद्ध करायचं. मग मागच्याच एका आपण व्हिडिओमध्ये बघितले की थेरमची सिद्धता लिहिताना काय करतो आपण, तर सगळ्यात पहिल्यांदा दिलेल्या माहितीवरून आपण आकृती काढतोय. मग आता आपल्याला आकृती कशाची काढायला पाहिजे बघा, इफ टू पॅरलल लाईन्स, दोन समांतर रेषांची आकृती काढायला पाहिजे. त्यामुळे आपण दोन समांतर रेषा काढूया. या साईडला काढतोय म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. टू पॅरलल लाईन्स, त्याला आपण नाव देऊया लाईन एल, लाईन एम. इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, एक छेदिका काढायला पाहिजे. त्याला नाव देऊया आपण एन. एन इज अ ट्रान्सव्हर्सल. आता बघा, आता आपल्याला कोणत्या प्रकारचे कोन पाहिजे आहे, तर इंटिरियर अँगल्स. त्यामुळे आपण त्या आकृतीमध्ये फक्त इंटिरियर अँगल्सच दाखवूया. मग इंटिरियर अँगल्स कोणते होतील, समजा आता मी इथं ए लिहिलं तर त्याचा इंटिरियर अँगल कुठे असणार आहे, ट्रान्सव्हर्सलच्या त्याच साईडला असणार आहे. त्यामुळं त्याचा इंटिरियर अँगल आहे बी. एचा इंटिरियर अँगल आहे बी आणि सी चा इंटिरियर अँगल आहे डी. लक्षात येते, ए आणि बी इंटिरियर अँगल्स आहेत, सी आणि डी इंटिरियर अँगल्स आहेत. मग आता आपण ही जी आकृती काढली त्या आकृतीचं वर्णन, आकृतीचीच माहिती आपण लिहितोय कशामध्ये, आपली पहिली भाग असतो फिगर झाल्यानंतर काय असते, गिवन. त्या गिवन मध्ये लिहायचं आहे. त्यामुळे आता आपण लिहूया गिवन म्हणजे पक्ष. त्याच्यामध्ये आपण लाईन्स कशा काढलेल्या, पॅरलल. त्यामुळे लिहूया लाईन एल पॅरलल लाईन एम, लाईन एल पॅरलल लाईन एम, कॉमा ट्रान्सव्हर्सल कोणती आहे त्यांची, लाईन एन. लाईन एन इज अ ट्रान्सव्हर्सल. बरोबर. आता आपण अँगल्स कोणते काढले बघा, इंटिरियर अँगल्स ए बी एका साईडचे, सी डी एका साईडचे. त्यामुळे आपण लिहूया अँगल ए अँड अँगल बी आर ट्रान्सव्हर्सल. बघा जरा काय लिहिले, एल आणि एम पॅरलल लाईन्स आहेत, एल इज अ ट्रान्सव्हर्सल, ए अँड बी आर इंटिरियर अँगल्स एका बाजूला तयार झालेले, सी आणि डी इंटिरियर अँगल्स आहेत दुसऱ्या बाजूला तयार झालेले, अदर साइड. सॉरी. आता आपण काय करणार आहोत, आपल्याला लिहायचं आहे टू प्रूव्ह, साध्य काय करायचं आहे, टू प्रूव्ह. आता आपण टू प्रूव्ह कुठला लिहितोय, देनच्या नंतरचं वाक्य. देन द इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन आयदर साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी, म्हणजे पूरक असतात, म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच आपल्याला काय सिद्ध करायचं आहे,
तर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. किंवा आणखीन एक सिद्ध करू शकतो आपण, अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपण जसं अपोजिट अँगलच्या थेरमला पहिल्या थेरमला केलेलं त्याच पद्धतीने आपण यातलं एक सिद्ध केलं की दुसरं आपोआपच सिद्ध होणार. त्यामुळे आता आपण बघूया त्याची सिद्धता कशी लिहायची. त्यामुळे आता आपला पुढचा भाग आहे प्रूफ. सिद्धता. आता सिद्धतेमध्ये आपण विचार करूया, आपल्याला बेरीज सिद्ध करायची 180 अंश आहे. मग जर आपण त्याच्या मापांचा जर विचार केला तर देयर आर 3 पॉसिबिलिटीज. तिथं 3 शक्यता आहेत. एक तर a प्लस बी ची बेरीज लेस दॅन 100 येईल, किंवा a प्लस बी इज ग्रेटर दॅन 180, किंवा इक्वल टू 180 डिग्री. मग आता आपण त्या 3 पॉसिबिलिटीजचा विचार करूया आणि मग त्यातली कुठली तरी एक पॉसिबिलिटी सत्य असणार आहे आणि बाकीच्या 2 असणार आहेत असत्य. मग त्या का असत्य आहेत किंवा कशा आहेत ते आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे. त्यामुळे इथं आपण लिहूया. आता जर आपण यांच्या मापांचा विचार केला, मेजर्सचा मापांचा जर विचार केला तर आपण काय म्हणणार आहोत, देयर आर 3 पॉसिबिलिटीज. considering the measures of angle A and angle B. लक्षात येते? A आणि B च्या मापांचा जर विचार केला तर तिथे 3 शक्यता आहेत. त्यातली आता आपण लिहूया पहिली शक्यता, केस 1. काय होईल पहिली पॉसिबिलिटी? काय होणार आहे, अँगल A प्लस अँगल B इज लेस दॅन 180 डिग्री. A प्लस B ची बेरीज लेस दॅन 180 डिग्री. आता आकृतीकडे जाऊया आपण परत. बघा, A आणि B हे इंटिरियर अँगल्स आहेत आणि त्यांची बेरीज लेस दॅन 180 डिग्री 180 अंशापेक्षा कमी आहे. मग आता इथं आपल्याला वापरायचं आहे हे युक्लिड्स 5th पॉस्ट्युलेट. त्यामध्ये आपण काय बघितलंय, इफ सम ऑफ 2 इंटिरियर अँगल्स formed on one side of a transversal of 2 lines is less than 2 right angles. 2 काटकोनापेक्षा कमी आले म्हणजेच 180 अंशापेक्षा कमी माप आलं आंतरकोनांची बेरीज. Then the lines produced in that direction intersect each other. तर त्या रेषा जर त्याच बाजूला वाढवल्या तर त्या काय होतात, छेदतात. एकदम सोपी सिद्धता. आता इथं आपण मांडलं पहिली शक्यता, A प्लस बी ची माप A प्लस बी बेरीज किती आहेत त्या 180 अंशापेक्षा कमी त्या. याचाच अर्थ काय होणार आहे की जर हे आंतरकोन आहेत आणि त्यांची बेरीज 180 अंशापेक्षा कमी आहे तर ह्या साइड्स पुढे वाढवल्यावर काय होतील, छेदणार आहेत. त्यामुळं पुढच्या वेळेला लिहिणार आहोत आपण, देअरफॉर लाईन L अँड लाईन M intersect each other. कशाचा आधार घेतला आपण इथं, कशाचा वापर केला तर युक्लिड्स 5th पॉस्ट्युलेट. पॉस्ट्युलेट 5व्या गृहीतकानुसार आपल्याला मिळालं काय की L आणि M ह्या इंटरसेक्ट इच अदर. परंतु आपल्याला दिलंय काय बघा, बट दिलेली माहिती काय आहे, लाईन L पॅरलल लाईन M आणि आपण म्हणतोय काय L आणि M इंटरसेक्ट करतात. दोन्ही शक्य आहे का, नाही. बट गिव्हन मध्ये काय लिहिलं आपल्याला, लाईन L पॅरलल लाईन M. मग आता बघा हे वाक्य आणि हे वाक्य दोन्हीही एकमेकांशी कसे आहेत, विसंगत आहेत, चुकीचं आहे. आता
आता ह्याला कारण काय लिहिणार आपण, गिव्हन. आणि दोन्ही एकमेकांशी विसंगत असल्यामुळं आपण काय म्हणणार आहोत, दिस इज अ इम्पॉसिबल, हे शक्य नाही. आणि म्हणून मग आपण लिहू शकतोय अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री इज इम्पॉसिबल. त्याला नंबर लिहूया आपण 1, इक्वेशन 1 आपलं. आता आपण दुसरा पर्याय विचारात घेऊया. ए प्लस बी ची बेरीज किती असेल जर 180 अंशापेक्षा जास्त असेल. अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. 180 अंशापेक्षा ए प्लस बी ची बेरीज जर जास्त आली तर आता आपल्याला काय मिळते आपण बघूया. आता इथं जसं लिहिले आपण त्याच पद्धतीने विचार करूया. बघा, ए आणि सी चा जर विचार केला तर त्यांची बेरीज किती येत्या, 180 अंश. बी आणि डी ची बेरीज 180 अंश. का, लिनियर पेअर आहेत, रेषेजोडीतले कोण आहेत म्हणून. त्यामुळे आता आपण त्यांचा वापर करूया. बघा, अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री अँड अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर, 180 अंश 180 अंश. आता या दोन्हींची जर बेरीज केली तर बघा काय मिळेल आपल्याला. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. बरोबर, 360 अंश. आता यामधलं ए प्लस बी चं माप किती आहे, इथं बघा ए प्लस बी चं माप किती आहे, 180 अंशापेक्षा जास्त आहे. त्यामुळं ए प्लस बी ची जर माप 180 अंशापेक्षा जास्त असेल आणि बेरीज यायला पाहिजे आपल्याला 360, तर ह्याचा अर्थच काय होतोय की अँगल सी प्लस डी इज मस्ट बी लेस दॅन 180 डिग्री. कळतंय का बघा. समजा इथं 185 घेतलं, 180 अंशापेक्षा जास्त आपण काही घेतलं, 185 घेतलं, तर अर्थातच सी प्लस डी ची माप किती होईल, 175. कारण दोन्हीची बेरीज यायला पाहिजे 360, त्यामुळे 175 होईल. जर हे 200 घेतलं, 180 अंशापेक्षा मोठं काही घ्या, 200 घेतलं तर इथं काय होईल 160. किती येते बघा माप, हे 180 पेक्षा नेहमीच कमी येणार आहे कारण ह्या दोन कोणांची बेरीज किती आहे, 180 अंशापेक्षा जास्त आहे. आणि म्हणून आपल्याला काय मिळतंय, तर अँगल सी प्लस डी, therefore we can say that angle C plus angle D is less than 180 degree. C plus D चं माप किती येणार आहे, 180 अंशापेक्षा कमी येणार आहे. बघा, C आणि D हे परत अंतरकोन आहेत. आता परत आपण हे युक्लिडचं फिफ्थ पोस्ट्युलेट वापरायचं आहे. जर अंतरकोनांची बेरीज 180 अंशापेक्षा कमी आली तर काय होतात, देन द लाईन्स प्रोड्युस्ड इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. सी प्लस डी ची बेरीज जर 180 अंशापेक्षा कमी आली तर ह्या रेषा इकडे काय होणार आहेत, कुठेतरी छेदणार आहेत. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, लाईन एल अँड लाईन एम इंटरसेक्ट इच अदर. देअरफॉर लाईन एल अँड लाईन एम इंटरसेक्ट इच अदर. कशावरून, तेच कारण आहे, युक्लिड्स फिफ्थ पोस्ट्युलेट. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतोय, परंतु इथे इंटरसेक्ट म्हणतोय बट आपल्याला दिलंय काय, लाईन एल पॅरलल लाईन एम गिवन. आणि मग आपण म्हणू शकतोय therefore angle A plus angle B is
greater than 180 degree is impossible. त्याला नंबर लिहा 2 आणि मग बघा a प्लस b चं माप 180 अंशापेक्षा कमी येत नाहीये, a प्लस b चं माप 180 अंशापेक्षा जास्त सुद्धा नाही. म्हणजे अर्थातच जर ह्या दोन केसेस, दोन पॉसिबिलिटीज जर इम्पॉसिबल असतील, अशक्य असतील, तर मस्ट बी थर्ड पॉसिबिलिटी इज ट्रू. अँड देअरफॉर मग आपण म्हणू शकतोय की फ्रॉम 1 and 2 these two possibilities are impossible. Therefore, third possibility that a plus b, angle a plus angle b is equal to 180 degree must be true. आणि हे आपलं आहे 7 सिद्धता आपली. फक्त इथं मध्ये आपल्याला लिहायला पाहिजे की फ्रॉम 1 and 2 first and second possibility is impossible. Therefore, third possibility angle A plus angle B is equal to 180 must be true. जरा बघा लिहून घ्या.